नमस्कार मंडळी, महाराष्ट्रातील नागपूर गोवा एक्सप्रेसवे, ज्याला शक्तिपीठ एक्सप्रेसवे म्हणून सुद्धा ओळखले जाते, हे बांधण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारने आता शक्तिपीठ एक्सप्रेसवेच्या अलाइनमेंटला मान्यता दिली आहे. या मंजुरीनंतर आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. हा 760 किमीचा 6 लेनचा एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील 11 जिल्हे व गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे. श्री महालक्ष्मी, श्री तुळजाभवानी व श्री पत्रादेवी या 3 शक्तिपीठांना जोडणारा असल्याने या शक्तिपीठाला शक्तिपीठ एक्सप्रेसवे असे नाव देण्यात आले आहे. हा महाराष्ट्रातला सर्वात लांब एक्सप्रेसवे असणार आहे. पाहूया याच संदर्भातला हा व्हिडिओ. नागपूर गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ म्हणजे MSRDC द्वारा कार्यान्वित केला जाईल. याची देखभाल देखील MSRDC करणार आहे. या एक्सप्रेसवेच्या निर्मितीनंतर 1160 किलोमीटर पासून फक्त 760 किलोमीटर इतके नागपूर ते गोवा हे अंतर कमी होणार आहे. सध्या नागपूरवरून गोव्याला जाण्यासाठी तब्बल 20 तास लागतात. शक्तिपीठ एक्सप्रेसवेच्या निर्मितीनंतर हा कालावधी केवळ 8 तासावर येणार आहे. जालना नांदेड एक्सप्रेसवे, सुरत चेन्नई एक्सप्रेसवे, पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे सर्व विद्यमान राष्ट्रीय महामार्गांना सुद्धा जोडला जाईल. 6 लेनचा हा एक्सप्रेसवे असेल. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील 11 व गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. शक्तिपीठ एक्सप्रेसवे मराठवाड्यातल्या हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर या 6 जिल्ह्यांना जोडेल. खरं तर सप्टेंबर 2022मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या नागपूर गोवा एक्सप्रेसवेचा शुभारंभ केला होता. महाराष्ट्र सरकारने 2023मध्येच याला मान्यता दिली होती. मात्र एक्सप्रेसवे पूर्ण करण्याकरिता कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. सन 2028-29 पर्यंत नागपूर गोवा एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी सुरू होईल अशी शक्यता आहे. अंदाजे 83,600 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पाचे जे उद्दिष्ट आहे ते कनेक्टिव्हिटी वाढवणे, आर्थिक लाभ व पर्यटन विकास लक्षणीयरित्या वाढविणे आहे. गोवा नागपूर एक्सप्रेसवे मुळे धार्मिक पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे. श्री महालक्ष्मी, श्री तुळजाभवानी, श्री पत्रादेवी ही 3 शक्तिपीठ एक्सप्रेसवेला जोडले जातील. याशिवाय रेणुकामाता सेवाग्राम आश्रम, औंढा नागनाथ, नांदेड गुरुद्वारा, सिद्धेश्वर परळी बैजनाथ, पंढरपूर इथे सुद्धा या एक्सप्रेसवेने जाणं सोपं होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.